दादा दिग्या वहिनी काय झालं? ए वहिनी ये बाहेर ये. काय झालं काय? कशाला पुन्हा आला असं बोंबलत? काय बाहेर घोटाळा वगैरे केला नाहीस ना? एक नंबरचा भेंधळ आहे. अरे मी काही केलेलं नाही दादा, आपण सगळे संकटात सापडलोय. बरं ऐक तू जरा शांततेत सांगशील का काय झालं? उगाच असं पॅनिक मोड मध्ये जाऊन काही होणार नाही. तू नीट सांग काय झालंय. नीटच सांगतोय. हे बघ काय झालंय ते बघ. काय रे? काय विजेचं बिल कोणाचं? हसमुख त्रिवेदीचं आहे. अरे म्हणजे हसमुख त्रिवेदीला नेऊन दे ना. हसमुख त्रिवेदीनीच मला दिलाय आणि त्यांनी सांगितलं हे विजेचं बिल भरा म्हणून मी घेऊन आलोय. अरे मग ठीक आहे ना, जाता जाता भरून टाक बिल. वहिनी जाता जाता भर पैसे हवेत ना त्यासाठी. म्हणजे त्यांनी पैसे नाही दिले तुला? नाही, तो म्हणाला हे बिल भरा. का जोक आहे का? नाही तर काय? बिल किती आहे माहितीये का? 3000 रुपये. हो. आणि आपण का भरायचं? का म्हणून? का म्हणून काय? त्यांनी मला सांगितलं तुम्ही इथे राहता, भाडं देत नाही, भाडं तरी द्या नाही तर बिल तरी भरा. आता भाडं आहे 1,27,000 रुपये आणि बिल आहे 3000 रुपये. काय भरायचं ते आपण ठरवायचंय. काय 7.5 मागे लागली ही, सुट्टा सुटत नाही. पण मी म्हणतो हे एवढं बिल आलंच कसं? दादा आपण सगळे इतकी कॅज्युअली वागतो, दिवे चालू ठेवतो, पंखे चालू ठेवतो, बाथरूम मधला गिझर चालू ठेवतो, बिल येणारच ना. मी कधीपासून सांगत होतो पण कोणी माझं ऐकतच नाही. आणि हे बिल आजच्या आज नाही भरलं ना तर आपली इलेक्ट्रिसिटी कापतील. हे 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 चालणार नाही, हे चालणार नाही. मला उद्याचा तो टीव्ही वरचा महत्वाचा कार्यक्रम बघायचा. हे तू जाताना भरून टाक ना बिल. नाही तुझ्याकडे पैसे नसतीलच. हे जरा त्याला 3000 रुपये दे ना. काय? मी देऊ? हो माझ्याकडे कुठून आले तेवढे पैसे? आणि दर वेळेला मीच भरते पैसे, समजलं ना? आणि तुम्हाला बघायचा आहे ना प्रोग्राम, मग भरा पैसे. हे बघ दिले असते मी, पण ही माझी अफलातून स्कीम वर्कआउटच होत नाहीये ना. ती झाली असती ना तर नक्की दिले असते पैसे. पुरे पुरे तुमच्या स्कीम माहितीये, उगाच झाकली मूठ. आणि एवढे पैसे मी देऊ शकत नाही, माझ्याकडे नाहीये तेवढे पैसे. फार फार तर मी 500 रुपये देईन. हा वहिनी 500 रुपयांनी काय होणार? 3000 रुपये बिल आहे. अरे पण माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. त्यांना म्हणावं एवढ्या पैशामध्ये जेवढी वीज देता येईल तेवढी द्या आणि बाकीची कापून टाका. 2 फॅन चालले तरी बस आहे. अगं असं कसं होईल वहिनी? बिल भरावंच लागेल आजच्या आज. अरे पण माझ्याकडे नाहीयेत पैसे. ते आहेत तेवढे देते. 500 रुपये फक्त आहेत माझ्याकडे. तुला तेही नको असतील तर नाही दे, कळलं? ते 500 रुपये तर 500 रुपये, ते बाकीचं काय करायचं ते मी बघतो. ठीक आहे, आणते मी. हो. हे घे 500 रुपये. हे शेवटचे 500 रुपये. आता माझ्याकडे पैसा नाही, कळलं ना? हा 700. हे 700, 900, 1100, 1400, 1500, 1,500 रुपये. 1,500 रुपये कोणाकडनं तरी उसने घ्यावे लागणार. भागो 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 मोहन प्यारे. कुठून आणू पैसे आणि कशासाठी पैसे हवेत कोणी विचारलं तर काय उत्तर देणार? मोहन या आलात तुम्ही. मी कुठल्याही अडचणीत सापडलो की तुम्ही यायलाच पाहिजे ना. कारण मला तुला त्या अडचणीतून सोडवायचं असतं ना, म्हणून येत. ऐकलं मी, पैशांची गरज आहे ना तुला, म्हणून मला सांगायचं ना, मी दिले असते. तुम्ही कुठून आणणार आहात पैसे? कुठून? हे घे. कुठून आणलेत? तोरल सांभળ सांભળ તોરલ મારા પૈસા ક્યાં છે? મને મળતા નથી. ક્યાં મૂક્યા હતા તે? તને કઈ ખબર છે તોરલ? तुम्ही त्या हसमुखबाईकडनं पैसे कशाला आणलेत? पैसे परत देऊन टाका त्याचे. मला असे कोणाचेही पैसे नकोय चोरून आणलेले. अरे तुला काय अडचण आहे? मिळालेत ना पैसे, घे ना मग. पण मला नाही आवडत असे पैसे आणलेले, तुम्हाला माहितीये ना.
मला नाही चोरी केलेली एवढं, देऊन टाका पैसे परत त्यांचे. ठीक आहे, दिले. झालं समाधान? हो. मोहन, पण तू कुठून आणणार आहे सारे पैसे? बघू कुठूनही आणीन मी पैसे, मागीन कोणाकडे तरी. कोणाकडून? गोडबोले बाईंकडे पैसे मागीन, त्या करतील मला मदत. आणि मला चालेल त्यांची मदत, पण तुमची मदत नकोय मला. मी बघीन काय ते. मोहन, एवढं स्पष्ट बोलण्या इतपत हिंमत वाढली तुझी? पूर्वी तर इतकं कधीच फाडफाड बोलला नाहीस रे. आता कुठून आली ही हिंमत? का विसरलास मी कोण आहे ते? माझ्या शक्तींची नव्याने ओळख करून देऊ तुला आता? अहो, तुमच्या शक्तीची ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण तुम्ही तुमच्या शक्तीने काहीच नाही करू शकत. हे बघा ना, अजून तुमचं लग्न सुद्धा नाही झालं. तुमचं म्हणजे हे सगळं मी माझ्यासाठी करते असं वाटलं तुला? अरे, आपल्यासाठी करते मी हे सगळे प्रयत्न. आपलं लग्न असं म्हण, आणि ते लवकरच होईल याची खात्री आहे मला. जा हो, तुम्ही इथून जा. असं काही होणार नाहीये. तुम्ही कायमच्या जा इथून. शक्यच नाही. अरे, 150 वर्षांपासून मी ह्या गोष्टीची वाट बघितली, हे स्वप्न पूर्ण होण्याची वाट बघितली, आणि ते मी इतक्या सहज सोडून देईन असं वाटलं तुला? मी जितकी चांगली वागते ना तुझ्याशी, तितकीच ठरवून त्रासदायकही वागू शकते हे चांगलंच माहितीये तुला. मला जे मिळवायचंय ते मी काहीही करून मिळवू शकते. अहो, म्हणजे काय करणार आहात तुम्ही? काय जबरदस्ती करणार आहात माझ्यावर? वेळ पडली तर तेही करू. पण अरे, तशी वेळ तू येऊच देऊ नकोस ना. हे बघ, तुझी नोकरी होती त्यामुळे मी सगळं खपवून घेतलं. तुला मैत्री करायची होती, दिली मी तुला मुभा. पण त्यामुळे तुझ्यात जर हा असा बदल होणार असेल ना, तर मला माझ्या निर्णयाचा परत विचार करावा लागेल. त्यामुळे मोहन, तुला पश्चाताप होईल असं काहीच वागू नकोस. काय करणार आहात? काय करणार आहात? नाही, मी आता काहीच करणार नाही. पण तू मात्र मी सांगेन तसंच वागायचं. आता जिकडे चाललायस ना, तिकडे फक्त काम आणि कामच करायचं. नसते संबंध वाढवण्याच्या भानगडीत पडलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. तुला माहिती आहे ना, मला तुझी आणि तिची मैत्री अजिबात सहन होत नाही. आणि जर का मला तसं दिसलं ना, तर काय बघायचंय? हो. हो, काय आहे? ही आग जितक्या सहजतेने निर्माण केली आहे ना मी, तितक्या सहजपणे गोडबोलेला याद जाळू शकते. अहो, नको नको, प्लीज नको. बोल आता, बोल आता फाडफाड. कुठे गेली ती मगाची हिंमत? हा, घाबरलास? हो. नाही 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 नाही, तू घाबरू नकोस मोहन. आता मी असं काहीच करणार नाहीये. पण त्यासाठी तुला मी म्हणतेय ना, कसं वागावं लागेल. काय सांगितलं मी? तिकडे जाऊन फक्त काम करायचं. ठीक आहे, मी फक्त काम करेन. हॅलो, हॅलो, ऐका ना प्लीज. आय एम सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. प्लीज. ऐक, ताप कसा आला? अंग पण दुखतंय. नाही, पण क्लासला न जाऊन नाही चालणार. तयारी करायला हवी. मिष्टी, ए बाबू, उठ. उठतेस का तू? हाँ, उठतेस? उठतेस? उठतेस?
आय चक्कर काय येते मला तेव्हा ऐक नाही 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 शक्य नाही जात क्लासला अष्टपुत्रांना फोन करून सांगू नाही नको उगीच त्यांना वाटेल अति जवळीक दाखवते मॅडम गुड मॉर्निंग मॅडम. कामिनी मॅडम गुड मॉर्निंग. ऐका ना तुम्ही आज जरा क्लासमध्ये सगळं सांभाळाल का मला बरं वाटत नाहीये जरा. काय झालं मॅडम अचानक? नाही काही नाही जरा ताप आहे आणि अंग पण खूप दुखतंय मला वाटतं फ्लू आहे. हा तर म्हणजे मी यायला निघाले होते पण चक्करही आली मला आता म्हणून. बाई 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 अहो तुमच्या आवाजातूनच कळतंय की तुम्ही किती आजारी आणि अशक्त आहात ते. हे बघा तुम्ही इथली काहीही काळजी करू नका तुम्ही आराम करा फक्त आणि काही लागलं ना तर लगेच मला बोलवून घ्या मी येईन तुमच्या मदतीला. थँक्यू कामिनी मॅडम थँक्स फॉर युअर कन्सर्न. ठीक आहे मग काही लागलं तर कळवा मला. हा हो हो. आणि तिकडे सगळे आलेत का? हो आलेत ना. मदन सर वर्गावर आहेत आणि अष्टपुत्र सर येत आहेत. बर अष्टपुत्रांना कळवाल का जरा मला बरं नाहीये ते. का? नाही म्हणजे सहजच. बघा म्हणजे तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर ठीक आहे इट्स ओके. ठीक आहे मी ठेवू फोन. हो नक्की नाही. हा कळवा मला काही लागलं तर. ठेवते. हे देवा कसं विसरले मी. शेवटचा दिवस आहे लाईट बिल भरायचा. ऑनलाईन भरते. काय वायांचा सर्व्हर आजच डाऊन व्हायला हवा. बापरे मॅडम खूपच आजारी वाटत होत्या आणि मॅडमनी हे सगळं फोन करून मलाच कळवलं. म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मॅडमनी एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे म्हणजे मला ती पार पाडावीच लागेल. त्यांचा विश्वास मला सार्थ ठरवावाच लागेल. म्हणजे आज क्लासची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. म्हणजे आज मीच मॅडम. अय्या हो की. बाबा नमस्कार करते. मॅडमना सांगू नका मी इथे बसली होती ते. हा काय करू कशी सुरुवात करू. सगळी कामं नीट झालेत की नाही ना ते विचारते. गुणाजी गुणाजी. हा मॅडम. कामिनी मॅडम अहो तुम्ही गोडबोले मॅडमच्या खुर्चीवरती कशाला बसलायसा? अहो काय डोसकं बिस्कं फिरलंय का काय तुमचं? शट अप. ही काय पद्धत झाली का क्लास मध्ये यायची? अहो मॅडम तो शर्ट नीट करा आधी. अहो पण एवढ्या का रागवलायसा माझ्यावर? झाली सगळी कामं? हो झाली सगळी कामं. खोटं बोलू नका. हे काय आहे? ही धूळ बघा. हे साफ करणं काम आहे ना तुमचं? खोटं का बोलताना तुम्ही मला कळत नाही. कमिटमेंट नावाची काही गोष्ट आहे की नाही? अगं हो कमिटमेंट परत कमिटमेंट. अरे कोण आहे कमिटमेंट काय आहे कमिटमेंट? कुणीतरी सांगा लय तारा दिलाय बघा या बाबांना. मुळाजी फालतू बडबड करू नका. तुम्हाला जेवढं काम सांगितलंय ना तेवढं करा. अहो मॅडम सारखं परत परत काम करा मग काय सांगतायसा मला? नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? ओके ना घरी सगळं? हे बघा माझ्या घरचं आहे ना मी बघेन. तुम्हाला सांगितलंय तेवढं काम करा तुम्ही. आणि मदत सर कुठे आहेत? असतील की इकडं कुठतरी. असतील नाही आत्ताच्या आत्ता त्यांना इथं बोलावून घेऊन या. हो आणतो.
ओ कामिनी मॅडम, अहो गोडबोले मॅडमच्या खुर्चीत बसलाय तुम्ही. गोडबोले मॅडम आल्या ना चांगल्या झापतील तुम्हाला. शट अप! ठीक आहे, वेळ झाली का क्लासला यायची? कामिनी मॅडम, गेल्या 17 वर्षांमध्ये या क्लासमध्ये हा प्रश्न मला कुणीच विचारला नाही. गोडबोले मॅडमनी सुद्धा नाही. तुम्ही कोण हो? कामिनी लंके. आणि गोडबोले मॅडमनी जरी हा प्रश्न विचारला नसेल ना, तरी ही कामिनी लंके हा प्रश्न विचारणार. शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम. कामाला लागा. हो मॅडम. हो कामिनी मॅडम, ते आपल्या मोहनच्या अंगामध्ये कशी ती काल्पनिक हडळ घुसते आणि तो असा वेड्यासारखा वागतो, तुमच्या अंगात काही घुसलंय का? अहो मग असं पोलिसांसारखं काय वागताय? मात्र सर काहीही बडबडू नका. आज एक तर मॅडम नाहीयेत. मॅडम नाहीये? काय झालं? मॅडम का नाहीये? त्यांची प्रकृती ठीक नाहीये. प्रकृती? हा म्हणजे त्यांच्या बहिणीचं नाव आहे. त्यांची तब्येत बिघडली असं. गुणाजी, अरे कधी कधी तू अतिशय भंगार जोक मारतो. नाही पण हा चांगला होता. तुझ्या सेन्स ऑफ ह्युमरला मानलं पाहिजे. काय मॅडम, बरोबर ना? मात्र सर ही अशी टंगळ मंगळ करण्यापेक्षा जरा कामावर लक्ष केंद्रित कराल का? हो कामिनी मॅडम, अहो तुम्ही कोण आहे मला हे सांगणाऱ्या? कामिनी लंके. अहो ते माहिती हो मला, तेच काय सांगताय, पण तुम्ही हे मला कुठल्या ऑथॉरिटीत सांगताय ते सांगा बरं. अहो कारण मॅडमनीच मला तसं सांगितलं. मॅडमनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्या आज आजारी आहेत आणि त्यांना इथे यायला जमणार नाहीये. त्याच्यामुळे ना क्लासची सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली आहे. या क्लासची जबाबदारी तुमच्यावर दिली गोडबोले मॅडमनी. हो. तुम्ही हा क्लास सांभाळणार? म्हणजे आज नुसता कवितांचा भडीमार आपल्या क्लासमध्ये, वाटोळच झालं समजायचं क्लासचा. अहो मॅडम, मी पण वर्गात जाऊन काय कविता शिकवू का? मात्र सर बस झाला, खूप झालं आता. नाही घेणार वागणं असलं खपवून. आज कळेल कारभार कसा असतो, बेशिस्तीची संपूर्ण ज्योत मालवून. चला कामाला लागा. लागतो. मात्र पाणी आणा. काय? गुणाची पाणी आणा. हो. भागो 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 मोहन प्यारे. मॅडमचा फोन बंद आहे. कमाल आहे, पण मॅडमचा फोन कधीच बंद नसतो, नेहमीच चालू असतो. काय माहिती चार्जिंग नसेल, पण त्या नेहमी चार्ज करून ठेवतात. मॅडम काही अडचणीत नसतील ना? जाऊ दे, विचार करत बसण्यापेक्षा सरळ क्लासमध्ये जाऊन समोरासमोरच बोलूया. हा जे काही बोलत गेला त्यातून मला असं जाणवतंय की हा तिच्याशीच बोलायचा प्रयत्न करत असावा, पण बोलणं होऊ शकलं नाही म्हणून काळजी पण करत होता. हे जे काही घडतंय ना ते योग्य नाहीये. मला याच्यावरनं बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. हा कुठे जातोय, कोणाशी बोलतोय, कुणाला भेटतोय, सगळं जाणून घेतलं पाहिजे मला.